इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जिल्हाध्यक्षपदी TV9 मराठीचे शंकर देवकुळे यांची फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी NDTVचे शरद सातपुते आणि कार्याध्यक्षपदी लोकशाहीचे संजय देसाई यांची निवड. देशपातळीवरील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या सांगली जिल्हा पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणी निवडी आज पार पडल्या आणि यामध्ये सांगली जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी TV9 मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी NDTV मराठीचे प्रतिनिधी शरद सातपुते यांची निवड करण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये लोकशाही मराठी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी संजय देसाई यांची आणि Zee24 तासचे जिल्हा प्रतिनिधी सरफराज सनदी यांची कार्याध्यक्षपदी, तर साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील यांची सचिवपदी, न्यूज 18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी आसिफ मुरसुल यांची खजिनदारपदी, तर जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांची मुख्य संघटकपदी आणि सुजित दोडके यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कुकडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. जगात 43 देशात कार्यरत असलेल्या भारतातील क्रमांक 1च्या पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडियाची सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज मिरज येथे पार पडली. यावेळी सांगली जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे यांची निवड करण्यात आली आहे. तर सांगली जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शंकर देवकुळे यांची फेरनिवड केलेली आहे. मिरज तालुका अध्यक्षपदी सुनील पाटील, सांगली शहर अध्यक्षपदी गणेश पाटील, मिरज शहर अध्यक्षपदी कौशिक मुल्ला आणि सांगली मिरज कुपवाड महानगर क्षेत्र अध्यक्षपदी शैलेश पेटकर यांची निवड करण्यात आली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया गेली 4 वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्यरत असून पत्रकारांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आहेत. पत्रकारांसाठी महामंडळ असेल, पत्रकारांसाठी आरोग्य विमा असेल, तसेच पत्रकारांच्या अन्य प्रश्नांवरही संघटनेनं वारंवार आवाज उठवलेला आहे. याचं फलित म्हणून शासनानं काही महिन्यापूर्वीच पत्रकारांसाठी महामंडळ जाहीर केलेलं आहे. पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतरची पेन्शनही शासनानं वाढवून दिली. हे संघटनेचं खूप मोठं यश आहे. संघटनेचं ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.